पुण्यातील खेड आळंदीचे राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्या प्रचार सभेत अमोल मिटकरींनी मवियावर घणाघाती टीका केली आहे। मशाल आमचं घर जाळायला आणली का, विधानसभेत तुतारीची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी होईल असं म्हणून मिटकरींनी मवियावर टीका केली आहे। नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज अहिरे विरोधात शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली आहे। शिवसेनेतील सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे देवळाली मतदारसंघात महायुतीच्या 2 महिला उमेदवारांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळते। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। चैनसुख संचेती यांनी 25 वर्षाच्या कार्यकाळात तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक कामं केली, त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना स्वीकारणार असा दावा चैनसुख संचेती यांनी केला आहे। संजय राऊतांनी धरणगावच्या सभेत गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार आहे। उद्धव ठाकरेंनी अशा अनेक टपरीवाल्यांना खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, मात्र टपरीवाला लायकीवरच गेला अशा शब्दात राऊतांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे। राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडीबाबत होते, महायुतीमध्ये होत नाही, त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्षनेत्याची चर्चा करावी असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी लगावलाय। सांगलीवाडीत त्यांनी हे भाष्य केलंय। कणकवलीतील मविया उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि अमित शहांवर जोरदार निशाणा साधलाय। नकली सेना म्हणणारे बेअकली असल्याचं म्हणत त्यांनी अमित शहांना टोला लगावलाय, तर राणेंना साईज प्रमाणे मंत्रिपद मिळालं होतं म्हणून नारायण राणेंवर टीका केली आहे। अकोल्यातील मूर्तिजापूरचे वंचितचे उमेदवार सुगत वाघमारेंनी भाजप उमेदवार हरीश पिंपळेंना टोला लगावलाय। हरीश पिंपळेंनी 15 वर्ष घर भरलं, आता पुढील 5 वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित करणार असल्याची टीका सुगत वाघमारेंनी केली। कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या मोहापायी भाजप शिवसेनेची युती तोडल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदेंनी केलाय। गोंदियामधील तिरोडाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडालेंनी प्रचार सुरू केलाय। रहांगडालेंनी गावोगावी भेट देत मतदारांशी संवाद साधला। गेल्या 10 वर्षांपासून रहांगडाले हेच आमदार असल्यानं जनता पुन्हा त्यांना तिसरी संधी देणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी कळंबोलीमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली। पनवेलकरांचा विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि पाठबळ मला द्या असं आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केलंय। नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभेत मनसे उमेदवार गजानन काळेंच्या प्रचारात बॉन्ड पेपरचा वापर केला जातोय। मनसे रेल्वे इंजिनमध्ये बसून प्रचार करतायत आणि निवडून आल्यावर काय करणार हे बॉन्ड पेपरवर लिहून घेतायत, त्यामुळे मनसेच्या अनोख्या प्रचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकरांना राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरवलंय, त्यामुळे खोसकरांनी त्र्यंबकेश्वर परिसरात टाळ मृदुंग घेऊन भजन करत प्रचार सुरू केलाय। रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आदिती तटकरेंनी छोट्या सभांवर भर दिला। यावेळी महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास आदिती तटकरेंनी यावेळी व्यक्त केला। अमरनाथच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे म्हणतात पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, चोराला काय खेळणी आहेत का अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता केली आहे। अमरनाथमध्ये बालाजी किणीकरांच्या प्रचारार्थ सभेत मुख्यमंत्री बोलत होते। महाविकास आघाडीच्या पुण्यात आज 2 सभा होणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार या सभेला उपस्थित राहतील। खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रमेश बागवे यांच्यासाठी या सभा होणार आहेत। पालघर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळेंची शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ऐन निवडणुकीत पिंपळेंना उपनेतेपदाची जबाबदारी मिळाली, त्याच्या पक्षाला चांगला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय। भाजप आता माझा भूत सर्वात मजबूत असं अभियान सुरू करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 16 नोव्हेंबरला या अभियानाची सुरुवात होईल। यावेळी महाराष्ट्रातील 1 लाख बूथ प्रमुखांशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतील।
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचार सभेदरम्यान पोलिसांनी ओवैसींना ही नोटीस बजावली। भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नका, तसंच प्रक्षोभक भाषण करू नका असं नोटीसीमधून सांगण्यात आलंय। महिला कुणाचं काहीही उसणं ठेवत नाहीत, लाडक्या बहिणी महायुतीला मतदान रूपी आशीर्वाद देणार असं आवाहन पंकजा मुंडेंनी लाडक्या बहिणींना केलंय। बहिणींना ओवाळणी मिळाली, आता त्या महायुतीला मतदान करून आशीर्वाद देणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या। बीडमधील माजलगावात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसरकरांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे बंडखोर रमेश आडसरकरांची ताकद वाढली आहे, त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे। मोदींची आज दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिकलठाण्यातील एमआयडीसीत जाहीर सभा पार पडणार आहे। दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची खारघर येथे सभा होईल, तर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडणार आहे। त्यांच्या सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत, तर दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे कन्नडमध्ये सभा घेतील। उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे प्रचार सभा घेत आहेत, तर नेवासा आणि श्रीगोंद्यातही उद्धव ठाकरेंची सभा पार पडेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेवराईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मयुरी खेडकर यांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता सभा होणार आहे। त्यानंतर रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ मोंढा मैदानात सभा पार पडेल। हडपसर आणि खडकवासल्यातही संध्याकाळी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। बीडच्या केजमधील उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। बीड जिल्ह्यातील निवडणूक काळात राज ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे। बीडच्या गेवराईमध्ये मयुरी खेडकरांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा होणार आहे। सभेपूर्वी मयुरी खेडकरांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली आहे। जनता पाठिंबा देईल आणि गेवराईमध्ये परिवर्तन होणार असा यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। शरद पवारांची चिंचवडमध्ये आज जाहीर सभा होतीये। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे सधनकळवाडीमध्ये दुपारी 3 वाजता सभा घेतील। हवेली मतदारसंघात अशोक पवार आणि यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभा पार पडेल। नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुखांच्या प्रचारार्थ पलूसमध्ये गडकरी सभा घेतील। दुपारी ते धाराशिवमध्ये जाणार आहेत, तर तुळजापूर आणि कोल्हापूरमध्येही गडकरींची सभा पार पडेल। नंदुरबार शहरामध्ये आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे। ते आदिवासी विभागातील मतदारसंघाच्या प्रचारासाठी येत आहेत। रायगडमधील महाड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावलेंच्या प्रचारासाठी यंग ब्रिगेड मैदानामध्ये उतरली आहे। गोगावलेंच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी युवा संवाद मेळावे घेण्यात येत आहेत। ही लढाई माणुसकीची असल्याने अपप्रचारापासून सावध रहा असं आवाहन विकास गोगावलेंनी मतदारांना केलं आहे। पुण्यातील शिरूर हवेली विधानसभेचे मवियाचे उमेदवार अशोक पवारांचं फुलांचं उधळण करत जंगी स्वागत करण्यात आलंय। यावेळी अशोक पवारांनी मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारावर निशाणा साधला।